सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीकडून निदर्शने केली जात आहे। या अनुषंगाने नाशिकमध्ये देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जनसामान्यांचे हक्क हिरावून घेतला जात आहे असा आरोप करत संविधानाची पायमल्ली होऊ देणार नाही यासाठी शिवसेना ठाकरे गट सामान्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि सरकार विरोधात आक्रोश पोचवेल असे मत ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले। आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आम्ही रस्त्यावर आलेले त्याचं कारण असं की या ठिकाणी जो काही कायदा पारित करता की जनसुरक्षा कायदा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला अतिशय घातक कायदा आहे। या देशामध्ये भविष्यामध्ये अन्याय झाला त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल, एखादं आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागेल अशा स्वरूपाचा लोकशाहीला घातक असलेला कायदा या ठिकाणी सरकार करतंय आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द झाला पाहिजे ही भावना आमची आहे आणि तो कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष या ठिकाणी आम्ही चालू ठेवणार आहे। या विरोधात महाराष्ट्र कृती समिती जी तयार झालेली त्या कृती समितीला आमच्या पक्षाचा पक्षप्रमुखांचा पाठिंबा आहे आणि जनसुरक्षा कायदा म्हणजे घटना विरोधी कायदा आहे, लोकशाही विरोधी कायदा आहे, मानव अधिकार विरोधी कायदा आहे आणि म्हणून कुठली संघटना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एकत्र या शिका संघटित व्हा, कुठली संघटना कुठली संस्था कोणी स्थापन करायची नाही, त्या संस्थेचा असलेला सदस्य त्या संस्थेला मदत करणारा व्यक्ती याच्या विरोधी अनेक कलम या कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीला हा घातक कायदा आहे, हा हुकुमशाहीकडे नेणारा कायदा आहे आणि ठराविक लोकच हुकुमशाही एकाधिकारशाही इथं दिसते। म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निदर्शनं केलेली आहेत आणि आम्ही नेहमी या कायद्याच्या विरोधात आहोत। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।